नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पौलो कोएल्हो यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे द अल्केमिस्ट. हे पुस्तक जगभरात खूप लोकप्रिय आहे आणि यामध्ये एक साधी पण गूढ गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेली आहे. द अल्केमिस्ट ही एक अशी कथा आहे जी स्वप्न, आत्मशोध आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याबद्दल सांगते. आपण या प्रवासात कसे सहभागी होऊ शकतो, त्यातून आपण काय शिकू शकतो आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचू शकतो, हे सगळं या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजेल. या कथेचा नायक आहे सॅन्टियागो, जो एक तरुण स्पॅनिश मुलगा आहे, जो मेंढपाळ आहे. त्याचं आयुष्य फारच साधं आहे. तो आपल्या शेळ्यांसोबत प्रवास करत असतो आणि वेगवेगळी गावे पाहतो. पण त्याला एक स्वप्न येतं, जे त्याचं आयुष्य बदलून टाकतं. त्याला स्वप्नात असं दिसतं की इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये काहीतरी खजिना दडलाय. आपल्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी सॅन्टियागो एका बायजूसोबत चर्चा करते आणि ती बायजू त्याला सांगते की त्याचं स्वप्न खरं आहे आणि त्याने त्या खजिन्याचा शोध घ्यायला हवा. हाच क्षण सॅन्टियागोच्या प्रवासाचा सुरुवातीचा बिंदू ठरतो. हा प्रवास फक्त एका खजिन्याचा शोध नसून स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास असतो. सॅन्टियागो ठरवतो की आपल्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याने सगळं सोडून द्यावं. तो इजिप्तला जाण्याचा प्रवास सुरू करतो आणि इथूनच त्याची एक नवीन जीवनशैली सुरू होते. सॅन्टियागोचा प्रवास सहज नसतो. त्याला अनेक अडथळे येतात, काही धोके पत्करावे लागतात आणि लोकांवर विश्वास ठेवावा लागतो. प्रवासादरम्यान तो खूप लोकांना भेटतो. त्याची पहिली भेट एका व्यापाऱ्याशी होते, जो सॅन्टियागोला शिकवतो की आपल्याला आपल्या ध्येयासाठी कष्ट घ्यावे लागतात. सॅन्टियागो त्या व्यापाऱ्याकडे थोडं काम करत राहतो, पैसे गोळा करतो आणि पुन्हा त्याचा प्रवास सुरू करतो. या प्रवासात सॅन्टियागोची भेट एका माणसाशी होते, जो अल्केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ शोधत असतो. तो माणूस सांगतो की जगातील सगळ्या गोष्टींचा एक गूढ नियम असतो, ज्याला तो सर्वसाधारण नियम असं म्हणतो. प्रत्येक वस्तूमध्ये एक आत्मा असतो आणि आपण जर त्या आत्म्याशी जोडले गेलो तर आपल्याला जगातील कोणतीही गोष्ट मिळवता येते. हे शिकणं सॅन्टियागोच्या प्रवासात खूप महत्त्वपूर्ण ठरतं. प्रत्येक संकटातून सॅन्टियागो काहीतरी शिकत जातो. कधी धैर्य, कधी ध्येयावरचा विश्वास आणि कधी धीर धरायला लागणारी शक्ती. प्रवासादरम्यान सॅन्टियागोची भेट फातिमा नावाच्या एका सुंदर मुलीशी होते. सॅन्टियागो फातिमाच्या प्रेमात पडतो आणि त्याचं मन तिला सोडून पुढे जाण्यासाठी तयार होत नाही. पण फातिमा तिला सांगते की ती त्याच्यावर प्रेम करेल, पण त्याला त्याच्या प्रवासाचं ध्येय पूर्ण करावं लागेल. तिची साथ नेहमीच त्याच्या सोबत राहील. हे सॅन्टियागोला शिकवतं की प्रेम आपल्याला रोखत नाही, तर आपल्याला मुक्त करतं. फातिमा त्याला शिकवते की जर खजिना खऱ्या अर्थाने आपला असेल तर तो शेवटी आपल्यापर्यंत पोहोचेलच. या क्षणाला सॅन्टियागोचं मन शांत होतं आणि तो त्याच्या ध्येयाच्या दिशेने ठामपणे वाटचाल करू लागतो. अखेर सॅन्टियागोची भेट अल्केमिस्ट सोबत होते. हा अल्केमिस्ट एक ज्ञानी माणूस असतो, जो धातूंना सोन्यात रूपांतर करण्याचं तंत्र जाणतो. अल्केमिस्ट सॅन्टियागोला शिकवतो की खजिन्याचा शोध घेताना सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे स्वतःचा शोध. आपण ज्या गोष्टीची बाहेर शोध घेण्यासाठी धडपड करत असतो, ती गोष्ट आपल्या आतच दडलेली असते. अल्केमिस्ट सॅन्टियागोला सांगतो की खरा खजिना बाहेर कुठेतरी नसून आपल्या आतल्या इच्छाशक्तीत, आत्मविश्वासात आणि ध्येयासाठी घेतलेल्या धाडसात असतो. जोपर्यंत आपला आत्मविश्वास आपल्यावर आहे, तोपर्यंत आपण काहीही साध्य करू शकतो. हे विचार सॅन्टियागोला खूप प्रभावित करतात. प्रवासाच्या शेवटी सॅन्टियागो पिरॅमिड्सपर्यंत पोहोचतो. तिथं तो खजिन्याचा शोध घेत असतो, पण खजिना काही तिथं सापडत नाही. त्याच्या प्रवासातील सर्व शिकवणी त्याला आठवतात की खरा खजिना हा बाहेर नसून आपल्या आतच असतो. शेवटी त्याला जाणवतं की खजिन्याचं स्थान म्हणजे ते स्थान जिथं त्याला पहिल्यांदा स्वप्न पडलं होतं. खजिना त्याच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणीच आहे, पण प्रवासादरम्यान त्याने खूप काही शिकून त्याची स्वतःची ओळख मिळवली. त्याला कळतं की तो खजिना महत्त्वाचा नव्हता, तर प्रवासातलं शिक्षण महत्त्वाचं होतं.
द अल्केमिस्ट हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना अडचणी येतात, पण त्या अडचणींमधून आपण खऱ्या खजिन्याचा म्हणजेच आपला आत्मविश्वास, धैर्य आणि आपल्या प्रेमाचा शोध घेतो. पौलो कोएल्हो यांच्या या कथेमध्ये अनेक गूढ आणि तत्वज्ञानाचे विचार आहेत, जे आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरू शकतात. जर तुम्ही अजून हे पुस्तक वाचलं नसेल तर एकदा नक्की वाचायला हवं. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून त्यांच्याशी शेअर करा. आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.